संसदेच्या प्रवेशद्वारासमोर बसून चहा पिणाऱ्या राहुल गांधी यांच्या कृत्याचा सोलापूर शहर भाजपच्या वतीनं निषेध व्यक्त करण्यात आला। दिनांक 12 मार्च 2026 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा सुरू असताना मकर प्रवेशद्वाराबाहेर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी तसंच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या जवळपास 20 खासदारांनी चहा बिस्किटांसह चाय पार्टीचं आयोजन केलं। ही घटना अत्यंत खेदजनक आणि आक्षेपार्ह असून संसदेसारख्या सर्वोच्च लोकशाही संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी आहे। संसद परिसरात विशेषतः मकर प्रवेशद्वाराजवळ कोणतंही धरणं आंदोलन प्रदर्शन करू नये असे लोकसभा अध्यक्षांचे स्पष्ट निर्देश असतानाही विरोधी पक्षांच्या खासदारांनी प्रवेशद्वारासमोर बसून आंदोलनाचा दिखावा केला। हे कृत्य संसदीय नियमांचा आणि अध्यक्षांच्या आदेशांचा स्पष्ट अवमान करणारं आहे। याचबरोबर देशात घरगुती गॅसची कथित टंचाई असल्याचा खोटा आभास निर्माण करून जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे। याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराच्या वतीनं शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद पूनम गेट इथं निदर्शनं करण्यात आली। यावेळी राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला। दरम्यान या प्रसंगी प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आणि महापौर विनायक कोंड्याल यांनी संविधानाचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली। संसदेमधल्या मकर गेट जवळ राहुल गांधी नावाच्या एका मूर्ख खासदाराने संसदेचा अपमान करण्याच्या दृष्टीने तिथे चहा बिस्किटाचा कार्यक्रम केला। खरं तर या गेटवरती कोणालाही कोणतेही कार्यक्रम करणं, त्या गेटमध्ये निदर्शनाचा कार्यक्रम करणं किंवा अशा प्रकारचे कार्यक्रम करायला संसदेने परवानगी दिलेली नाही। एकीकडे आपण संविधान डोक्याशी धरतो, त्याला नमस्कार करतो, त्याच्याबद्दल नतमस्तक होतो, हे आदरणीय मोदीजींचं कृत्य कोणीकडे, आणि या स्वतःला खासदार म्हणवणाऱ्या काँग्रेसच्या मूर्ख खासदाराचं राहुल गांधीचं कृत्य कोणीकडे, याचा देशाने विचार करण्याची वेळ खरं तर आलेली आहे। प्रत्येक वेळी लोकांच्या समोर अशा खोट्या स्टंटबाजींनी येणं आणि काहीतरी स्वतःला सिद्ध करून देण्याचा प्रयत्न करणं हे अतिशय केविलवाणा प्रयत्न काँग्रेस करते असं सर्व जनतेला समजलेलं आहे। राहुल गांधींनी जो प्रकार केलेला आहे सभेचा, या ठिकाणी मी प्रथम त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा देश अखंडितपणे या ठिकाणी प्रगतीच्या पथावर या ठिकाणी काम करत असताना कायम काहीतरी स्टंटबाजी करणे, या ठिकाणी त्यांचं नाव घेऊन काय ना काय डिस्टर्बन्स करणे हे त्यांना सवय लागलेली आहे असं मी सांगू इच्छितो। आणि आज या त्यांच्या ठिकाणी जाहीर निषेध करून या ठिकाणी आम्ही नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही अखंडपणे त्यांच्या सोबत आहे आणि राहुल गांधीचा आज आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।